षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल फुल टॉस होता, संपर्क नाहीये आणि पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा आलाय. बीमर चेंडू 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. पुढचा बॉल फ्री हिट आहे. या फ्री हिट बॉलवर कशा प्रकारे समाचार घेईल फलंदाज राजा. अतिशय खराब चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा नाहीये. हा पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय, कारण खेळपट्टी सोडून चेंडू हात आला होता. यस, नो बॉल. फ्री हिट मात्र कंटिन्यू असणार आहे. षटकातील फ्री हिट बॉल. ड्राईव्हचा फटका भरपूर चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. राजन चौधरी त्या ठिकाणी होते. खराब क्षेत्ररक्षण राजन चौधरी यांच्या माध्यमातून. चौदा 20 धावा झाल्या आहेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. या वेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. अरविंद भोईर त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळेल. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती 21 धावा धावफलकावर आहेत. एकवीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर प्रभाकर येत आहेत. वेलकम संजय सखाराम पाटील यांचा आज वाढदिवस एक देखील आहे. उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि आमच्यापर्यंत माहिती आली आहे की हा वाढदिवस 50वा आहे. त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. बॉलिंग ट्रॅकवर प्रभाकर. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल का? यस, व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि एक धाव पळून काढली आहे. 1+1 2 धावा या बॉलवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. गॅप भरपूर मोठा आहे. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. चारने धावफलक पुढे सरकलंय. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. प्रभाकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल
वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. चौकार तर येतातच, परंतु त्यासोबत अवांतर धावा देखील खर्च केल्यात गोलंदाजांनी. याआधी आपण रोहिदासला पाहिलं आणि त्यानंतर प्रभाकर देखील अवांतर धावा खर्च करतायत. या षटकातील दुसरा वाईट बॉल. टॉप एज लागला, संपर्क हवा तसा नव्हता. एक धाव कंप्लीट. मात्र त्या दरम्यान रन आउटची विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज भिरू पाटील. महेश काबूकर अजूनही खेळपट्टीवर आहे. चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. फक्त आणि फक्त चौकारांमध्ये डील पाहिली आपण महेशच्या बॅट मधून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट, बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. थर्टी बाय 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. हे सातत्य पुढे देखील पाहायला मिळालं तर कदाचित सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत 35 धावा झाल्या आहेत आणि षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. दुसऱ्या षटकातील देखील काही बॉल अजूनही बाकी आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस त्रिफला उडवला. यस, महत्वाची विकेट. महेशला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. वैयक्तिक 16 धावा बनवल्या. महेशने 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. चला संदीप पाटील, आपण घाई करा. लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. संदीप पाटील देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. मोठे फटके संदीपची ओळख राहिली आहे. परंतु या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारे फटकेबाजी करेल. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातो आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. 37 धावा झाल्या आहेत. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. बॉल शरीराचा वेध घेतोय. पायचीची अपील जरूर झाली, परंतु पंच इंटरेस्टेड नाहीयेत. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 37 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वर महेश जोशी. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा संपर्क हवं तसं नाहीये. बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल मिळेल.
धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा षटकार. वेळेस आडव्या बाटने खेळून काढल्या. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. टीमचे कॅप्टन छत्रपती गायकवाड बॉल स्टॉप करतायत. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. 46 धावा झाल्या आहेत. या वेळेस देखील चांगला स्ट्रोक. बॉल सीमा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने 50 कंप्लीट. 50 धावा झाल्या आहेत. महेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. छत्रपती गायकवाड झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात विकेट. फलंदाज बाद. यस राजन चौधरी खुश आहे त्या ठिकाणी. धावा धावफलकावर झाल्या आहेत 50. धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. यानंतर अजून एक षटक बाकी आहे. या षटकातील हा शेवटचा बॉल. महेश जोशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. डीप कव्हरला चुकी झाली आहे त्या ठिकाणी. बॉल मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. हा शेवटचं षटक. अरविंद भोईर बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. हा फटका देखील चांगला आहे.
2 धावा कंप्लीट झाल्यात. षटका दिला पुढचा बॉल. या वेळेस संपर्क हवत असं नाहीये. एक धाव कंप्लीट. 57 धावा झाल्या आहेत. अरविंद भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. षटका दिला पुढचा बॉल. समोर दीपक चौगुले आहे. यावेळेस व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. 58 धावा झाल्या आहेत. या वेळेस बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. बंद्रा मारुती काल्लेर टीमचे कॅप्टन आणि वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं गेलंय. 4 बॉल मध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात. या वेळेस हा बॉल कट केलाय खाली. रिझन मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दुरून बॉल पर्यंत पोहोचतात. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 60 धावा कंप्लीट. शेवटचा बॉल. या इनिंग मधील अंतिम चेंडू आहे. ऑन साइड ला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक छत्रपती पोहोचतात त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउट ची विकेट. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 62 धावा धावफलकावर आहेत. 63 धावांचं लक्ष. चला टॉस साठी या. टीम काल्लेरचे कॅप्टन आणि टीम दापोडेचे कॅप्टन. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. टीम दापोडेने टॉस जिंकलाय. फलंदाजी स्वीकारली तर गोलंदाजीसाठी टीम बंद्रा मारुती काल्लेरला इन्व्हाइट केलंय. मात्र त्या दरम्यान चालू मॅच कडे आपण बोलूया. टीम विक्रम स्पोर्ट वडोणगावकरचे कॅप्टन. चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या.
सर बॉल आया देखो ना वहां पे। सर अंपायर। 63 धावांचे लक्ष. मॅच ऑन. पहिला बॉल ऑन साइडला भिडकावला. अरविंद भोईरच्या बॅट मधून हा धमाका. षटकार. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्याच बॉलवर षटकार. 63 धावांचे लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. षटकातील पुढचा बॉल. विनायक पुन्हा एकदा. या वेळेस बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय. मोठ्या फटक्यांचा प्रयोग वारंवार करावा लागेल, कारण लक्ष जे आहे ते मोठं आहे. या वेळेस संपर्क हवत असं नाहीये. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. या वेळेस हा बॉल आडवा पाठने खेळून काढलाय. हा फटका चांगला आहे, कारण खाली क्षेत्र निवडलंय. जरूर 4 धावा मिळतील त्या ठिकाणी. बॉल सीमा पार. चौकार. अकरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. 4 बॉल टाकून झाल्यात. 4 मध्ये 11 वसूल केल्यात आतापर्यंत.
16.25च्या सरासरीने चालायचं आहे. आतापर्यंत 11 धावा पहिल्या 4 बॉल मध्ये आल्यात. 2 बॉल बाकी आहेत अजूनही. यावेळेस हा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक 12 वर पोहोचलाय. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. विनायक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर अरविंद भोईर. या वेळेस हा बॉल बीट केलाय. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाले. पहिल्या षटकाची समाप्ती 12 धावा धावफलकावर आहेत. बॉलिंग ट्रॅकवर श्याम चौगुले. श्याम चौगुले बॉलिंग ट्रॅकवर आल्यात आणि त्यांच्यासाठी पारितोषिक लावलंय. जर आपण विकेट हॅट्रिक साजरी करताय तर विहान चौधरी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अर्थातच विकेट हॅट्रिक जर भेटली ना तर संपूर्ण टीमचं काम बनेल संध्याकाळी. आणि अरविंद भोईर साहेबांनी जर षटकार हॅट्रिक ठोकली तर त्यांच्यासाठी देखील 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या वलेसा बॉल ऑन साइडला निघून जाईल का? यस, 6 धावा मिळतील. कॅच जरूर पकडली आहे परंतु सीमारेषे बाहेर पाय होता. हॅलो नक्कीच एक तर ठोकलाय, अजून 2 ठोकायचे आहेत परंतु विकेट साठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज विहान चौधरी यांच्या माध्यमातून. नाही एक षटकार म्हणजेच 1,500च्या आसपास पोहोचल्यात ते. पूर्ण 5,000 जर कमवायचे असतील तर अजून 2 षटकार ठोकावे लागतील. परंतु या इनिंग मधील हा दुसरा षटकार. फुल टॉस बॉल, संपर्क नाहीये हवा तसा. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. .22 22 धाबा झाल्या आहेत. त्या वलेसा बॉल बीट केलाय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 22 धावा धावफलकावर.
12 बॉलचा खेळ झालाय, 22 धावा बनल्यात, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 41 धाबांची आवश्यकता आहे. बिरू पाटील बॉलिंग ट्रॅकवर, षटक क्रमांक 3. षटकातील हा पहिला बॉल, पहिलाच बॉल, वॉट बॉल, दांडी गुल, त्रिफलाची फलंदाज बाद. अतिशय सुरेख चेंडू बिरू पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिला. त्रिफला उडवला होता अरविंद भोईर यांचा. आणि फलंदाज रोहिदास मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील अजून एक वेगवान बॉल. यष्टीरक्षक चुकी करतोय आणि त्या चुकीचं रूपांतर एका धाब्यामध्ये झालंय. 22च्या स्वरूपात ही धाव. चोवीस धाबा झाल्यात. या बॉलर्स देखील चांगला बॉल, फक्त सिंगल मिळेल. 25 धाबा झाल्या आहेत. अजून 38 धाबांची आवश्यकता आहे. लक्ष भरपूर मोठं आहे. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस वाईट बॉल. अव्वंतर धाव मिळेल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. बॉल निर्धाव जातोय. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय. 3 षटकांची समाप्ती. धावा झाल्या आहेत 29. शेवटचं षटक 34 धाबांची आवश्यकता आहे.
या स्लोवरचा वापर वेग परिवर्तन फक्त एकच धाव. षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेस देखील अजून एक चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप आपण विक्रम स्पोर्ट वडनगर टीमला पाहतोय. 4 बॉल बाकी आहेत. अजूनही 33 धाबांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. ऑन साइड ला बॉल उडवलाय. बॉल पहिल्या टप्प्यावर सीमा पार. 4 धाबा चौकार. कालूराम बॉल च्या मागे धावतायत. बॉल स्टॉप केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. धावफलक पुढे सरकलाय. 37 धाबा धावफलकावर झाल्या आहेत. एकच धाव. किती बॉल बाकी आहे? शेवटचा बॉल या इनिंग मधील. अर्थातच या मॅचचा हा शेवटचा बॉल. त्यानंतर विजय मात्र सुनिश्चित झालाय टीम विक्रम स्पोर्ट वडनगरचा. मॅच फिनिश. त्रिफला उडवलाय शेवटच्या बॉलवर आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय. सामना विक्रम स्पोर्ट वडनगर टीमने जिंकलाय. नेक्स्ट मॅच त्वरितच आपण पुढच्या मॅच कडे बोलूया. चला, बंद्रा मारुती काल्लेर आणि वीर तानाजी दापोडे या दोन टीम मध्ये पुढची मॅच.